तर गुड मॉर्निंग गाईज. आज वेळ झालेले 9:57 म्हणजे 10 वाजलेत. तर आलोय आता काटेमाल नाक्यावरती. सीएनजी वगैरे फिल केलेलं आहे. आता थांबलोय इकडनं, बघू कोणती बुकिंग लागते. तर एक भांडूपची बुकिंग लागलेली, पण गाडी रनिंग मध्ये होती म्हणून ती ऍक्सेप्ट नाही झाली माझ्याकडून. तर ठीक आहे, आता बघू कोणती बुकिंग लागते. जी पण बुकिंग इकडनं चांगली लागेल आपण इकडनं बाहेर निघू आणि मग तिकडनं काम करायला सुरुवात करू. आता मला वाटतं 10च्या नंतर बुकिंग वाजायला स्टार्ट होतील. तर ठीक आहे मित्रांनो, घेऊया एखादी चांगली बुकिंग आणि मग जाऊया आता इकडनं बाहेर. तर मित्रांनो, आता आपल्याला विक्रोळीची ट्रिप लागलेली आहे. तर मी ऍक्सेप्ट केली आहे विक्रोळीची ट्रिप. ओलामध्ये मिनीमध्ये लागली. तर ठीक आहे, ट्रॅफिक एवढी नाही. तर मला वाटतं 1 तासापर्यंत पोहोचून जाईल मी. 1 तास 10 मिनिटं 12 मिनिटं असं काहीतरी आहे. पण ठीक आहे, आता विक्रोळीची ट्रिप घेतली आणि इकडनं बाहेर निघूया आणि मग आता करूया आपल्या कामाला सुरुवात. चला तर मित्रांनो, करूया आता पिकअप आणि मग करूया विक्रोळीला ड्रॉप. तर मित्रांनो, आलो आता विक्रोळीला. ड्रॉप झालाय आपला एंड आणि आता मला इकडनं ठाण्याची बुकिंग लागली एक उबर मध्ये. प्राइस तर एवढं ठीक नाही, पण ठीक आहे, आता काम तर करायचं. इकडनं बुकिंग्स पण लागत नाही. एक 10-15 मिनिटं मला झाली येऊन, बुकिंग्स नाही लागत आहे. तर घेतली आहे मी आता ती बुकिंग. आता बघूया, ठाण्याला जाऊया. तर मित्रांनो, ठाण्याची पण बुकिंग आपली कंप्लीट झालेली आहे. हिरानंदानी मध्ये होते आणि आता इकडनं आपल्याला मुलुंडची ट्रिप लागली. तर मुलुंडची ट्रिप पण मी उबर मध्ये ऍक्सेप्ट केली आहे. तर ठीक आहे, आता करतो पिकअप आणि जातो मुलुंडला. तर मित्रांनो, आता दहिसरची ट्रिप मी ऍक्सेप्ट केलेली आहे. आता कोणता दहिसर आहे ते माहिती नाही. एक तर मला वाटतं शिळफाट्याच्या इथला दहिसर असेल, नाहीतर मग आपला मीरा रोडच्या इथला. तर बघूया आता कोणता दहिसर आहे. जो पण असेल ते ट्रिप आपण कम्प्लीट करूया. चला तर मित्रांनो, जाऊया पिकअपला आणि करूया ती ट्रिप कम्प्लीट. तर मित्रांनो, आलो आता इकडे दहिसरला आणि दहिसरला आलो मी. विचार केला काहीतरी खातो, पण थोडंसं आतमध्ये होतं. मग बाहेर निघायला गेलो मी. तर मग विचार केला की उबर पण ऑन करतो. तेवढ्यात मला ठाण्याचीच बुकिंग लागली इकडनं परत. तर आता जातो दहिसरवरून ठाण्याला आणि मग ठाण्यावरून जर घराच्या इथली बुकिंग लागली तर, नाही तर मग ठाण्यालाच काहीतरी नाश्ता वगैरे करेल. आणि आज संध्याकाळी बाहेर पण जायचं गणपती बुक करायला. तर मला 5 वाजेपर्यंत कसं पण घरी पोहोचायचं आहे. तर बघूया, आता इकडनं घेतो. दहिसर घेतलेली, सॉरी ठाण्याची बुकिंग घेतलेली आहे. जर मग इकडनं ठाण्यावरून जर कल्याण वगैरे काय लागली तर बरंच होईल. चला तर मित्रांनो, बघूया आता कोणती बुकिंग भेटते आपल्याला ठाण्यावरून. तर आता अगोदर करूया पिकअप आणि जाऊया आता ठाण्याला. तर मित्रांनो, ठाण्याचा ड्रॉप पण आता मी एंड केलाय. फायनली आलो इकडे. आता बघू इकडनं कल्याण साईडची बुकिंग वाजते का नाही. एक उल्हासनगरची बुकिंग वाजली होती, ऍक्सेप्ट केली, पण ती मला वाटतं मॅच नाही झाली. म्हणजे उबरमध्ये केली होती आणि एक कल्याणची पण होती, ती पण नाही भेटली. आता बघू इकडनं जर कोणती बुकिंग वाजली तर कल्याण साईडची. माझा विचार होता 5 वाजेपर्यंत घरी जायचं. आता मीरा भायंदर वाजते, नाही घेणार. तर बघू आता कोणती बुकिंग वाजते. 10-15 मिनिटं वेट करेल, नाही तर मग थोडंसं लोकेशन पुढे पुढे जाईल, थोडंसं चेंज करेल लोकेशन. तर बघूया इकडनं जर बुकिंग भेटली तर बरं होईल. अजून 4:15 वाजलेले आणि ठाण्याचीच बुकिंग वाजते. आता या बुकिंग नाही ऍक्सेप्ट करणार. छोट्या मोठ्या एकच बुकिंग घेईल कल्याणची आणि मग कल्याण साईडला जाण्याचा आता मी विचार केलेला आहे. चला तर बघूया आता कधीपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. तर मित्रांनो, कल्याणच्या बुकिंगची खूप वाट बघितली. बघा, वेळ झाली आता 4:40 नाही भेटली. मग मी शेवटी डोंबिवलीची ट्रिप घेतली. आता ऍक्सेप्ट केली आहे ओलामध्ये. तर जातो डोंबिवलीला आणि मग तिकडनंच घरी जाईन मी. चला तर मित्रांनो, करूया पिकअप आणि जाऊया डोंबिवलीला. तर मित्रांनो, डोंबिवलीचा पण ड्रॉप झालेला आहे. मी आता ऍप बंद केला आणि आता घरी जातो. कंटाळा आला. मी आज नॉनस्टॉपच गाडी चालवली आहे. जेवलो पण नाही. फक्त जेव्हा ठाण्याला पोहोचलो तेव्हा चहा पिला होता. ट्रिपची वाट बघता बघता बाकी जेवलो नाही, काय नाही. तर ठीक आहे, आता पोहोचलोय मी इकडे आणि जातो आता घरी. घरी जायच्या अगोदर भाई आपल्याला आज एक ऑर्डर आली आहे. मुलीला डोनट्स खायचे. तर जातो आता डोनट्स घेतो अगोदर आणि मग जातो घरी. आणि मग त्या अगोदर बघूया की आज आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. तर आज मी कंटिन्यू 7 तास गाडी चालवली आहे. तर बघूया आज आपलं ओव्हरऑल 7 तासात काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, फायनली आलेलो आहे घराच्या इथे आणि उबरमध्ये बघूया. आपलं उबरमध्ये आज आपलं काम झालेलं आहे 1033 रुपयाचं. आणि ओलामध्ये बघूया, आणि ओलामध्ये काम झालेलं आहे 1838 रुपयाचं. तर बघूया आपलं ओव्हरऑल काम किती झाले आहे. तर उबरमध्ये काम झालंय 1033 रुपयाचं, प्लस ओलामध्ये काम झालंय 1838 रुपयाचं. तर ओव्हरऑल आपलं
2871 रुपयाचं काम झालेलं आहे. मायनस आज 600 रुपयाचं CNG गेलेलं आहे आणि मायनस 66 रुपीज ओलाचे आणि मायनस 100 रुपीज उबरचे. तर ओव्हरऑल आपल्याला 2100 रुपयाचं काम झालेलं आहे. पण ठीक आहे, 2100 रुपयाचं पण काम चांगलं काम झालंय आणि ऍक्च्युली कमी टाइमात झालंय. ट्रॅफिक कमी असतं संडेला म्हणून बऱ्यापैकी काम झालं आणि मी आज नॉनस्टॉप काम केलं. मी विचारच नाही केला की थांबणार आणि थांबलोच नाही. फक्त एकाच ठिकाणी चहा पिला बस, तिथेच थांबलो. बाकी कंटिन्यू बुकिंग घेत होतो. बघितलं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंय. आणि इथपर्यंत आता व्हिडिओ बघितले तर मित्रांनो सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला आणि अशाच मी ओला उबरच्या रिलेटेड रोज अपडेट टाकत जाईल. तुम्ही बघत राहा आपली व्हिडिओ. चला मित्रांनो, तर भेटूया आता आपण उद्या सकाळी